श्री गुरुदेव दत्त. आलो का रे आपण नृसिंहवाडीत? अगं हे सांगावं नाही लागत. दत्ततीर्थ क्षेत्रांमध्ये जिथे सर्वाधिक गर्दी असते, भावभक्तीचा पूर जिकडे ओसंडून वाहतो आणि दत्त भक्तीचा महिमा जिथे अखंड कानी येतो, तेही गुरुराजांची राजधानी नरसिंहवाडी. राजधानी? हो, ही गुरुराजांची राजधानी आहे. त्यामुळे या नगरीचा थाट काही औरच आहे, काही वेगळाच आहे. खूप कमाल वातावरण आहे ना इथलं. कमालही आणि वेगळं सुद्धा. आणि हेच वेगळे पण आपल्याला अनुभवायचं आहे. चला चल. हे बघ, राजाची राजधानी आणि त्याचं वैभव हे त्याच्या लवाजम्यामुळे खुलतं. इथे श्री गुरूंचा लवाजमा आहे. श्री गुरु या नगरीमध्ये येणार म्हणजे या नरसोबाच्या वाडीमध्ये येणार म्हणून अनेक तपस्वींचा मेळा या ठिकाणी आधीच येऊन थांबलेला होता. तर आजही हे तपस्वी या नरसोबाच्या वाडीमध्ये तयार होतात, ते इथल्या वेद पाठशाळेतून. या वेद पाठशाळेमध्ये हे सगळे जे तपस्वी आहेत त्यांच्या अध्ययनाचं काम चालतं. चल आपण त्या शाळेमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया की कशा पद्धतीनं इथं हे विद्यार्थी तयार होतात, त्यांचे अभ्यासक्रम घेतले जातात आणि त्यांचं कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळी तयारी करून घेतली जाते ते सुद्धा आपण जाणून घेऊया. गुरुजी नमस्कार. मी श्री आणि ही माझी पत्नी तन्वी. आम्ही दोघं जण श्री गुरूंचं हे जे कार्य आहे ते कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे ही वेधशाळा आहे आणि ही संस्थांची आहे. या वेधशाळेमध्ये काय काय चालतं, इथे काय उपक्रम होतात त्याविषयी आम्हाला माहिती हवी आहे. नमस्कार, मी मणेरेकर. या ठिकाणी नरसिंह सरस्वती दत्त देवस्थानची वेद पाठशाळा असून इथे गेली 20 ते 22 वर्ष वेदाध्ययनाचं कार्य चालू आहे. मग या ठिकाणी 8 ते 10 किंवा 8 ते 12 वर्षाचे विद्यार्थी, ब्राह्मण विद्यार्थी किंवा उपनयन झालेले विद्यार्थी इथे स्वीकारले जातात. यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या क्रमाने जसे वेद आहे तसं अध्ययन शिकवलं जातं. फक्त या ठिकाणी ऋग्वेदाचं अध्ययन शिकवलं जातं. मग ते करत असताना त्यांना सुरुवातीला विद्यार्थ्यांना याच्याबद्दल काही माहिती असत नाही. मग त्यांना स्वरापासून अक्षर, स्वर, त्याच्यानंतर त्याची उच्चारण पद्धती आणि पाठांतर पद्धती ह्या स्वतंत्र पद्धतीने त्यांना सगळं शिकवलं जातं. मग ते करत असताना काही मुलं शाळेमध्ये सुरुवातीला त्यांना बाराखडी किंवा भाषेचं ज्ञान हे शाळेमध्ये झालेलं असतं. पण ते पुन्हा या ठिकाणी आम्हाला आमच्या ऱ्हस्व दीर्घ पद्धतीने संपूर्ण शिकवलं जातं. आणि ते करत असताना वेदाध्ययनासाठी लागणारे सकाळी सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी स्नान संध्या तेवढं करून सूर्यास्त झाल्यानंतर नमस्कार, स्नान संध्या, अग्निकार्य अशा क्रमाने त्यांना संपूर्ण वेदाध्ययनासाठी प्रवृत्त केलं जातं. या ठिकाणी आपल्याकडे 10 ते 12 विद्यार्थी आहेत आणि अध्ययन होऊन दत्त देवस्थानमार्फत हे सगळं कार्य होऊन जात आहे. गुरुजी खूप खूप आभार. तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि इथल्या वेधशाळेबद्दल, या कार्याबद्दल ऐकून खूप बरं वाटलं. आम्हा दोघांकडून तुमच्या वेधशाळेला खूप साऱ्या शुभेच्छा. येऊ गुरुजी.